प्रॉक्सी वॉर हा शब्द कधी तुम्ही ऐकला आहे का? चला मी सांगतो. मित्रांनो, ही एक युद्धनीती आहे. पण या युद्धनीतीबद्दल सांगण्या अगोदर मी या प्रॉक्सी या शब्दाबद्दल तुम्हाला सांगेन. प्रॉक्सी लेट मिडल इंग्लिश पिरियडच्या मध्ये या शब्दाची मुळे सापडतात, जो की प्रॉक्युरेसी म्हणजे प्रॉक्युरेशन या शब्दापासून तयार होतो, ज्याचा मराठीत अर्थ होतो प्रतिनिधित्व करणारा. आता प्रॉक्सी वॉरबद्दल थोडंसं वाचल्यावर कळतं, एक कॉन्फ्लिक्ट वेअर अपोजिंग साइड्स वेअर यूज द थर्ड पार्टीज म्हणजेच प्रॉक्सीज टू फाईट इच अदर इनडिरेक्टली. आता आपल्याला माहिती आहे, दोन पॉवरफुल कंट्रीज, दोन मजबूत बलाढ्य देश डिरेक्टली युद्ध कधीच करत नसतात. अशा वेळी दुसऱ्या एखाद्या राज्याला किंवा देशाला मध्यस्थी करून इनडिरेक्टली हे युद्ध करतात. यालाच प्रॉक्सी वॉर म्हणतात. आता प्रॉक्सी वॉर हे डिरेक्ट केलेले आणि फुल स्केल जे युद्ध चालतात त्याच्या तुलनेत खूप कमी खर्चिक आणि खूप कमी नुकसानकारक असतात. स्ट्रॅटेजिक गोल्स, ॲक्सेस रिसोर्सेस, जुना एखादा संघर्ष यामुळे मुख्यतः प्रॉक्सी वॉर्स दोन देशांमध्ये होत असतात. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा 1950ला एक प्रॉक्सी युद्ध झालं, नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया या दोन देशांच्या मध्ये. आता नॉर्थ कोरियाला कम्युनिस्ट कंट्रीने पाठिंबा दिलता आणि साऊथ कोरियाला नॉन कम्युनिस्ट कंट्रीने पाठिंबा दिलता, ज्यामध्ये युनायटेड स्टेट्स सारखे देश होते. आता हे जे प्रॉक्सी युद्ध होतं ते 1953ला संपतं, ज्याचा निकाल मात्र कोणत्याच देशाच्या बाजूने लागत नाही. तुम्हाला काय वाटतं की प्रॉक्सी वॉर आजही जगामध्ये होतात का? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शॉर्ट फ्लिक्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.